नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. तर याच्यासाठी मला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या, तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे. तर इथे बघा, पूर्ण उंची आहे ब्लाउजची 13 इंच, छाती आहे 34 इंच, कमर आहे 28 इंच, पुढचा गळा 5.5 इंच, मागचा गळा 9 इंच आहे, बाही उंची 5 इंच, दंडगेर 5.5 इंच. तर उभा टक्स आहे इथे 9.5 इंच आणि आडवा टक्स आहे 3.4 इंच. तर इथे बघा, पूर्ण उंचीमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं असतं. अगोदर आपण पाठीमागचा पार्ट काढणार आहोत. तर 13 इंच पूर्ण उंची आहे, तर त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 14 इंचावरती इथे पेपर आहे तो कट करून घेते. म्हणजे इथे मार्किंग करून घेते व्यवस्थित. 14 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे, बघू शकता मार्जिन सहित. 1 इंच आपण मिळवलेला आहे पूर्ण उंचीमध्ये. तर असं मी आता मार्किंग करून घेते 14 इंचावरती आणि त्याची रेषा आहे ती आखून घेते. अगदी सोपी पद्धत आहे, व्हिडिओला स्किप करू नका. सर्व काही छोट्या छोट्या टिप्स मी याच्यामध्ये सांगितलेले आहेत प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये. तर इथे बघा 34 साईज आहे, तर त्याचा चौथा भाग येतो 8.5 इंच आणि त्याच्यात आपल्याला या पद्धतीने 2 इंच प्लस करायचं आहे. शिलाई मार्जिन तर आलं 10.5 इंच, म्हणजे आपली 10.5 इंचाची घडी येणार आहे, रुंदी येणार आहे, बघू शकता. 8.5 इंच चौथा भाग आला आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन असं पकडून 10.5 इंचावरती मी रुंदीचं मार्किंग करून घेते. आणि याची पण आता रेषा आहे ती सरळ आखून घेऊया आणि एक्स्ट्राचा पेपर आहे तो इथे मी कट करून घेते, म्हणजे आपल्याला मापे टाकायला सोपं जाईल. तर सर्वात अगोदर आपण बॅक पार्टचं कटिंग करून घेणार आहोत आणि नंतर मग बॅक पार्ट जसा आहे तसा ठेवून आपण फ्रंट पार्टचं कटिंग करून घेणार आहोत. तर अगोदर बॅक पार्टचं कटिंग बघूया कसं करायचं असतं ते. तर इथे मागचा गळा 9 इंचाचा आहे आणि डीप नेक असल्यामुळे आपल्याला शोल्डर आणि मुंड्याचं माप आहे ते छोटे घ्यायचं असतं. तर इथे मी 5 इंचावरती शोल्डरचं माप घेतलेलं आहे आणि मुंड्याचं माप घ्यायचं आहे 5.5 इंचावरती. कटोरी ब्लाउजचा जो चार्ट टाकलेला आहे डीप नेकचा मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती ऑलरेडी, तो तुम्ही या प्रिन्सेस कट ब्लाउजसाठी पण फॉलो करायचा आहे. ठीक आहे, तो सेम चार्ट तुम्ही वापरायचा आहे कटोरी ब्लाउजचा. डीपनेकसाठी शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग कसं करायचं. तर आता मुंड्याच्या रेषेपासून 8.5 इंचावरती छातीचा चौथा भाग टाकला, 8.5 इंच आला आणि त्याच्या पुढे 2 इंच आपलं शिलाई मार्जिन आलेलं आहे. तर याची सरळ रेषा मी आखलेली आहे. कमरेचं मार्किंग याच्यामध्ये करायची गरज नसते, आपण फिटिंगच्या वेळेस जे एक्स्ट्राचा आलेला आहे तो कट करू शकतो आपण पाठीमागचा डाच देऊन. तर मी डायरेक्ट सरळ आखलेला आहे. आणि इथे बघा, आता मुंड्याच्या इथे अर्धा इंचावरती मी मार्किंग केलं आणि त्याची तिरकी रेषा आखून घ्यायची. तर हे माप आपण याच्यासाठी टाकतो कारण की आपण शोल्डर खूप कमी घेतलेला आहे आणि मुंड्याचं माप पण कमी आहे, त्याच्यामुळे पाठीमागच्या साईडला ब्लाऊज खेचला जाऊ शकतो, म्हणून हे मार्किंग करायचं. आता त्या मार्किंगपासून पुढे 1.25 इंचावरती आपल्याला हे मार्किंग करायचं आहे कोपऱ्यातून आणि या तिरक्या रेषेचा मध्य करायचा आणि तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा. तर या पद्धतीने तुम्ही मुंड्याचं मार्किंग केलं तर पाठीमागच्या साईडला ब्लाऊजला अजिबात चुन्या वगैरे येत नाहीत. तर आता हे तिन्ही पॉईंट आपण जोडून घेऊया. बघा, फिटिंगच्या इथला कोपऱ्यातला 1.25 इंचाचा आणि त्या तिरक्या रेषेचा मध्ये केलेला होता तिथला पॉईंट जोडून घेतला आणि अगदी सिंपल पाठीमागचा मुंड्याचा आकार दिलेला आहे बघा. आणि हा आकार थोडासा खाली 1.5 इंच घ्यायचा आहे, म्हणजे आपला काकेमध्ये झोळ वगैरे येत नाही. ही एक महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवा. आता आपण गळा रुंदीचं मार्किंग 2.25 इंचावरती करून घेऊया. जर तुम्हाला पसरट गळा आवडत असेल तर तुम्ही 2.5 इंचावरती सुद्धा गळा रुंदीचं मार्किंग करू शकता. उंचीमध्ये पाठीमागच्या अर्धा इंच प्लस करायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. तर बघा, 9 इंच उंची आहे, तर मी 9.5 इंचावरती उंचीचं मार्किंग केलं. रुंदीला तुम्ही 3 पावणे 3 इंच खालच्या साईडने गळा रुंदी आवडीनुसार वाढवू शकता, जसा तुम्हाला पसरट गळा पाठीमागच्या साईडला आवडत असेल तसा. आणि असा बॉक्स आहे तो आखून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही पान गळा किंवा सिंपल गोल या पद्धतीने गळा आहे तो देऊ शकता. बघू शकता, या पद्धतीने सिंपल गोल गळ्याचं मी मार्किंग करून घेतलं. तर इथे बघा, आता आपल्याला पाठीमागच्या टक्ससाठी या शोल्डरचा मध्य करायचा आणि त्याच्याबरोबर टेप ठेवायचा मधोमध आणि खालच्या साईडला एक मार्किंग करून घ्यायचं. आणि इथे आता आपल्याला 4 ते 4.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे पाठीचा आणि हा टक्स आहे तो अर्धा इंचाचा देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. तर इथे बघा, आता शिलाई मार्जिनच्या इथे अर्धा इंच वरती यायचं आहे आणि अशी टक्स पासून तिरकी रेषा आहे ती आखून घ्यायची आहे. इथे बघा, ऑलमोस्ट आपलं बॅक पार्टचं कटिंग आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता इथे सर्वात महत्त्वाचं, तुमचा ब्लाऊज तो गळ्यामध्ये उतरत असेल तर या पद्धतीने गळ्याच्या साईडला 1.5 इंचाचा शोल्डर उतार आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर ही एक महत्त्वाची टिप्स आहे, ज्यांचे ब्लाऊज आहे ते शोल्डरमध्ये गळतात त्यांच्यासाठी.
तर इथे बघा आपला बॅक पार्ट एकदम परफेक्ट तुम्हाला मी कसा कट करायचं ते दाखवलेलं आहे. आता केलेल्या मार्किंग वरती आपण कटिंग करून घेऊया. इथे बघा एकदम परफेक्ट आपला बॅक पार्ट मी इथे व्यवस्थित कटिंग करून घेते. आता गळ्याचा शेप आहे तो कट करून घेऊया. आता हा शोल्डर उतार आणि खालच्या साईडला आपण शिलाई मार्जिन जे इथे तिरकस आखलेलं होतं ते आपण नंतर कट करून घेऊया. आता आपण हा बॅक पार्ट ठेवून फ्रंट पार्ट मध्ये काय चेंजेस करायचे असतात ते बघूया. कारण की फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला उंची आहे ती थोडीशी वाढवून घ्यायची असते. ठीक आहे. तर आता जसा आहे तसा आपण बॅक पार्ट ठेवूया. आणि ते बघा खालच्या साईडने अगोदर मी उंचीमध्ये वाढवून घेत आहे 1.5 इंच. तर या पद्धतीने बघा मी बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि ते खालच्या साईडला 1.5 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अगोदर 1.5 इंचाचं. जर तुम्ही शिलाई मार्जिन जास्त दाबत असाल तर 1 इंच घेतलं तरी काहीच हरकत नाहीये. तर इथे मी 1.5 इंच घेतलेला आहे बघू शकता. तर याची सरळ रेषा आहे ती अगोदर आखून घेते म्हणजे त्याच्यावरती आपल्याला बॅक पार्ट जसा आहे तसा मार्किंग करून घेता येईल. इथे बघा मी 1.5 इंचाची रेषा आहे ती आखून घेतली आणि आता त्याच्यावरती आपल्याला जसा आहे तसा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे. इथे शोल्डर पण आपल्याला व्यवस्थित चेक करायचं आहे वरच्या साईडला बरोबर 5 इंचाचं येत आहे की नाही. कारण की इथे पण बऱ्याच वेळा थोडंसं आपला बदल आहे तो होऊ शकतो, शोल्डर वाढू शकतं. त्याच्यामुळे मी तिथे व्यवस्थित चेक करून घेतलं आणि आता जसा आहे तसा आपल्याला बॅक पार्ट अगोदर आखून घ्यायचा आहे. तिथे आतली जी शिलाई मार्जिन आहे तिथे मी एक खूण करून घेतली आणि इथे बघा जसा आहे तसा बॅक पार्ट आखलेला आहे आणि गळ्याच्या इथे पण मी एक मार्किंग केलं. हे सर्व मार्किंग करायचं आणि बॅक पार्ट आता साईडला ठेवून देऊया. तर इथे आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया काय बदल करायचे असतात. तर इथे सर्वात अगोदर आपण गळ्याचं मार्किंग करूया. तर 2.25 इंच गळा खोली घेतलेली आहे आणि मुंडा आपण या पद्धतीने 5.5 इंचाचा घेतलेला होता तसाच मी आखून घेतला. आणि आता पाठीमागच्या मुंड्यापासून आपल्याला अर्धा इंचावरती पुढच्या मुंड्यासाठी मार्किंग करायचं आणि या पद्धतीने मुंड्याचा सिंपल शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. इथे बघा पुढचा गळा आहे आपला 5.5 इंच त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं आणि 6 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. आता इथे खालच्या साईडला आपल्याला 2.5 इंचावरती गळा रुंदी घ्यायची आहे. तर इथे बघा या पद्धतीने मी गोल गळ्याचा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे. जे तुम्ही पानगळ्याचा शेप पण देऊ शकता. मी पुढे तुम्हाला दाखवते कसा द्यायचा असतो तो. तर इथे उभा टक्स आणि आडवा टक्स किती द्यायचा तसेच मेन टक्स असतो तो किती द्यायचा याचा ऑलरेडी चार्ट मी टाकलेला आहे बघू शकता. चॅनलवरती याचा व्हिडिओ आहे डिटेलमध्ये तिथे जाऊन बघा. तर इथे साईज दिलेली आहे. आडवा टक्स, उभा टक्स किती घ्यायचा आणि मेन टक्स असतो तो किती घ्यायचा हे अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण मारून घेऊ शकता. तर इथे 34 साईजसाठी आपण आडवा टक्स घेणार आहोत 3.4 इंच आणि उभा टक्स घेणार आहोत आपण 9.5 इंच. तर त्या पद्धतीने आपण आता 9.5 इंचावरती मी उभ्या टक्सचं मार्किंग केलं. आणि जेवढी छाती असेल तुमची त्याच्यामध्ये फक्त एक पॉइंट आपल्याला द्यायचा आहे. तो तुमचा आडवा टक्स होणार आहे. म्हणजे 34 छातीच्या मध्ये जर एक पॉइंट दिला तर 3.4 इंच आपला हा आडवा टक्स येणार आहे. ठीक आहे. तर असं सर्व साईजसाठी करायचं. जेवढी आता समजा 36 साईज असेल तर 3.6 इंच तुमचा आडवा टक्स येणार आहे. ठीक आहे. तर इथे बघा 3.4 इंच वरती मी मार्किंग करून घेतलं. त्याच्यामध्ये अर्धा ते पाव इंच आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं आणि आडवा टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आणि ते खालच्या साईडला अर्धा इंच त्याच्यामधून टक्स मधून कमी करून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं असतं. म्हणजे 3.4 इंच मधून अर्धा इंच कमी करायचं आणि ते मार्किंग करायचं खालच्या साईडला. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. तर इथे बघा मेन टक्स इथे दिलेला आहे 2.5 इंचाचा. जर छाती तुम्हाला जास्त नसेल तर हा टक्स तुम्ही 2 इंचाचा घ्यायचा आहे. 34 साईज मध्ये छाती जर जास्त असेल तर 2.5 इंचापर्यंत तुम्ही हा घेऊ शकता. इथे छाती कमी आहे 34 साईज साठी म्हणून मी 2 इंच घेतला आणि इथे उभी लाईन पण मी 2 इंचाची घेतलेली आहे बघू शकता. आडवी लाईन 2 इंचाची आणि उभी लाईन 2 इंचाची घेतली आणि इथे मुंड्याच्या इथे 5.5 इंचावरती एक मार्किंग करायचं सर्व साईज साठी आणि आता हे सर्व पॉइंट आपण कोपऱ्यातून असे सिंपल प्रिन्सेस कटचा आकार आहे तो देऊन घेऊया. आणि इथे बघा गोलाकार असा शेप आहे तो 2 इंचाच्या मार्किंग पर्यंत असं जोडून घ्यायचं आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कटचा शेप देण्याची पण
आणि ते मुंड्यामध्ये पाव इंचाचा हा टक्स द्यायचा असतो आपल्याला, बघू शकता या पद्धतीने. आतला जो मुंडा आहे तिथपर्यंतच आपला येणार आहे, मी थोडंसं वरती घेतलेलं आहे, तर ते आपलं कटिंगमध्ये जाईल. ठीक आहे. तर इथे बघा आता साईडने 1 ते अर्धा इंच तुम्ही वाढवू शकता. जर तुम्हाला शिलाई मार्जिन जास्त हवं असेल तर तुम्ही 1 घ्यायचा आहे किंवा अर्धा इंच वाढवलं तरी चालेल वरच्या साईडला. आणि ते 2 इंच आपला हा टक्स घेतलेला आहे आपण, मेन टक्स, तर तो एक्स्ट्रा वाढवून घेतला आणि याची तिरकी रेषा आखून घेतली. ठीक आहे. तर इथे ऑलमोस्ट आपलं प्रिन्सेस कटचं फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग झालेलं आहे कसं करायचं ते. तर आता हे आपण व्यवस्थित कट करून घेऊया. उभा टक्स कसा दिला, आडवा टक्स कसा दिला याची पण ट्रिक्स सांगितलेली आहे. चार्ट नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आडवा टक्स घेताना मी अर्धा इंच त्याच्यात मार्जिन घेतलेला आहे आणि मग पॉइंट दिलेला आहे तिथे, समजलं नसेल तर. आणि सरळ खाली अर्धा इंच आपल्याला कमी करून मग एक मार्किंग करायचं आहे. ठीक आहे. तर इथे बघा इथे किती येत आहे ते चेक करायचं. 5.5 इंच येत आहे आणि हा गोलाकार शेप असल्यामुळे इथे पण चेक करायचं नेहमी 5.5 इंच बरोबर येत आहे की नाही. इथे खालीवर मार्किंग होऊ शकतं म्हणून हे पण चेक करायचं. आणि असा हा बॅक पार्ट घ्यायचा आणि फ्रंट पार्टला या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. तिरका ठेवायचा आहे बघू शकता. आणि इथे एक मार्किंग करून घेतलं म्हणजे जे एक्स्ट्राचं आलेलं आहे शिलाई मार्जिन ते आपण या पद्धतीने आखून घेऊया. आपण वाढवलेलं होतं ते आपलं शिलाई मार्जिनला एक्स्ट्रा येणार नाही. ठीक आहे. आणि इथे हुक लूपच्या साईडला पण आपलं एक्स्ट्रा होतं त्याच्यामुळे आपण अर्धा इंच ते कमी करायचं आहे आणि असं तिरकं जोडून घ्यायचं. हुक लूपसाठी तुम्ही पाव इंच अस्तरवरती वाढवून घ्या आठवणीने फ्रंट पार्टला. ठीक आहे, पुढच्या साईडला. तर इथे बघा हे आपण या पद्धतीने चेक करून मार्किंग करून घेतलेलं आहे. मी परत एकदा दाखवते. तर आता ह्या मार्किंग वरती आपण आता कट करून घेऊया. तर सेम याच पद्धतीने तुम्हाला सर्व प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग करायचं आहे. तर इथे बघा आतल्या साईडचा मुंडा आहे, मी मगाशी म्हटलेलं होतं, तो कट करून घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा. इथे या पद्धतीने शोल्डर मी कट करून घेतलं. इथे फ्रंट पार्टला गळ्याच्या साईडने इथे पण तुम्हाला पाव इंच शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे. याच्यामध्ये माझं सांगायचं राहिलेलं आहे. तर इथे मी मगाशी म्हटलेलं होतं की तुम्ही याच्यामध्ये गोल गळा आहे तो घेऊ शकता किंवा पानगळा सुद्धा याच्यामध्ये डीपमध्ये खूप सुंदर दिसतो प्रिन्सेस कटमध्ये, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मी इथे तुम्हाला आकार काढून दाखवते. या पद्धतीने डीप तुम्ही पसरट असा पानगळा आहे तो प्रिन्सेस कटमध्ये घेऊ शकता. पद्धतीने आकार दिलेला आहे बघा. तर तो मी कट करून घेते. खूप सुंदर दिसत आहे बघू शकता. इथे बघा अगोदर आपण खालच्या साईडनं जे क्रॉस आखलेलं होतं ते कट करून घेऊया दोन्ही साईडचं या पद्धतीने. आणि इथे बघा आता प्रिन्सेस कटचा शेप कट करून घेऊया. आकार द्यायची पद्धत पण सोपी आहे. अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना पण सहज जमणार आहे. ठीक आहे. तर ते कोपऱ्यामध्ये पाव इंचाचं घेतलेलं होतं ते आपण नंतर कट करूया. अगोदर हा टक्स आहे आपला मेन टक्स, तो मी कट करून घेतला. आणि ते वरच्या साईडचं पाव इंच वाढवलेला होता मुंड्यामध्ये, तो पण व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. तर इथे बघा आपण हा व्यवस्थित कट्स मारून घ्यायचा आहे. उभा टक्स आहे तिथे बघा मी मार्किंग डार्क करून घेतलं, कारण इथेच आपला मेन पफ येतो आणि इथे आपण कप्स वगैरे व्यवस्थित लावण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा पॉइंट आहे तो खूप उपयोगी पडतो. तर अगोदर इथून खालचा मी पॉइंट जोडून बघते, एक्स्ट्राचं तर येत नाही ना. इथे मी चेक केलं तर बघा परफेक्ट येत आहे. किंवा मग असं वरच्या साईडने हा पार्ट आहे तो जोडून आपण चेक करून घेऊया, कोणता पार्ट कमी जास्त तर होत नाही ना. तर इथे बघा एकदम परफेक्ट आलेला आहे आपलं प्रिन्सेस पार्ट आहे तो बिलकुल कमी पडलेला नाही. तर या पद्धतीने आपलं फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं आहे. इथं गळ्याचं आता मी कटिंग करून घेते, पानगळ्याचा शेप म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर प्रिन्सेस कट ब्लाउज मध्ये थोडासा डीप नेकच सुंदर बसतो मैत्रिणींनो फ्रंट पार्टचा. इथे बघा एकदम परफेक्ट आपलं कटिंग झालेलं आहे फ्रंट पार्टचं. आणि इथे तुम्ही पाव इंच या पद्धतीने एक्स्ट्राचं घेऊ शकता. अर्धा इंच नाही, फक्त पाव इंच घ्यायचं आहे एक्स्ट्राचं दोन्ही पार्टला, प्रिन्सेस कटला आणि या साईड पार्टला. ठीक आहे, फक्त पाव इंच वाढवून घ्यायचं आहे. तर इथे बघा बाहीचं कटिंग करण्यासाठी मी बॅक पार्टचा तिरका मुंडा मोजला तर तो आलेला आहे 8 इंच.
आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं आहे, तर आलं 9.5 इंच. तिरका मुंडा मोजून 8 इंचाचा आलेला आहे आणि त्याच्यात 1.5 इंच प्लस केलं तर आलं 9.5 इंच. तर इथे बाहीची घडी आपल्याला भेटलेली आहे 9.5 इंचावरती. तर माझे बाही कटिंगच्या भरपूर पद्धती आहे, तुम्हाला कोणत्या पद्धतीनुसार बाहीची घडी काढायला आवडेल किंवा बाहीचं ड्राफ्टिंग करायला आवडेल त्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे. तर आता बाहीची घडी आपण कशी घेतली, तिरका मुंडा मोजला आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस केलेला आहे. तिरका मुंडा मोजून 8 इंच आलेलं होतं आणि त्याच्यात 1.5 इंच प्लस केलं तर आलं 9.5 इंच. म्हणजे बाहीची घडी आपल्याला 9.5 इंचावरती या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. आता इथे एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेऊया. तर ते वरच्या साईडने पण मी थोडासा पेपर कट केलेला आहे, कारण की एवढा पेपर आपल्याला जास्त होईल. 5 इंचाची तर बाही आहे. तर इथे बघा बाहीची उंची आहे 5 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आहे. अस्तरची बाही असल्यामुळे आपण याच्यामध्ये 1 इंच प्लस केलेला आहे. बिना अस्तरची बाही असेल तर 1.5 इंच प्लस करायचं आहे. तर इथे बघा बाही उंची 5 इंच आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 6 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलं. तर इथे उंचीची रेषा आहे ती मी आखून घेते. इथे बघू शकता बिना अस्तरची बाही आहे आपली. तर इथे बघा कॅप हाईटचं मार्किंग करण्यासाठी तुम्हाला जेवढी बाहीची घडी घेतलेली आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं. ऑटोमॅटिक भेटून जातं. जेवढी बाहीची घडी घेतलेली होती आणि अर्धा इंच प्लस केलं तर आलं 10 इंच. आणि असं तिरका टेप ठेवून वरून खाली ते वरून किती आलेलं आहे बघा 3.25 इंच. ऑटोमॅटिक कॅप हाईटचं मार्किंग करण्यासाठी कॅप हाईट हा फॉर्म्युला वापरायचा आहे. जेवढी बाहीची घडी घेतलेली आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं. तर इथे बघा 3.25 इंचावरती बाहीची घडी मिळालेली आहे आणि तिथून पुढे 2 इंच आपण जेवढं शिलाई मार्जिन घेतलेलं होतं तेवढं मार्किंग करायचं. आणि आपला 8 इंचाचा आर्महोल आहे तयार ब्लाउज वरती, तर तो परफेक्ट येत आहे की नाही हा चेक केला मी, तर बघा त्या मार्किंग पर्यंत एकदम परफेक्ट आर्महोल आलेला आहे. तर इथे बघा पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर इथे अगोदर 2 इंचाचा पॉइंट आणि इथला 2 इंचाचा शिलाई मार्जिनचा पॉइंट जोडत पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला. तर त्या 2 इंचाच्या पॉइंट पासून पुढे 2.5 इंचावरती आपल्याला एक मार्किंग करायचं आहे. तर त्या 2.5 इंचावरती मार्किंग केलं आणि त्या 2.5 इंचाच्या मार्किंग पासून 1 इंचावरती आपल्याला एक मार्किंग करायचं आहे. म्हणजे दोन्ही मुंड्यातलं अंतर आहे ते 1 इंचाचं यायला हवं. या पद्धतीने मार्किंग केलं. आता हा 1 इंचाचा पॉइंट, इथला 1 इंचाचा पॉइंट आणि 2 इंचाचा पॉइंट जोडत मी पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतला. तर असा हा खोलगट देऊन घ्यायचा आहे. बघू शकता बाहीचा शेप म्हणजे बाहीला एकदम परफेक्ट आकार येतो आणि कुठेही घोळ आणि चुन्या वगैरे बाहीला येत नाहीत. तर इथे दंड घेर आहे आपला बाहीचा 5.5 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि अशी शिलाई मार्जिनची रेषा आहे ती आखून घेऊया. तर इथे बघा बाहीचं ड्राफ्टिंग ऑलमोस्ट झालेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बाही समजली नसेल तर बाहीचे डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती भरपूर टाकलेले आहेत. तिथे जाऊन नक्की बघत चला. खूप व्हायरल व्हिडिओ आहेत माझे बाही कटिंगचे आणि फीडबॅक पण खूप सुंदर आलेले आहेत. एवढी सुंदर बाही बसते आपली आणि बाही ड्राफ्टिंगची पद्धत पण सोपी आहे. तर इथे बघा बाही सरळ केली आणि नंतर मग पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो आपण व्यवस्थित कट करून घेऊया. बाहीचा आकार तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे. तर इथे बघा या पद्धतीने जर बाही कट केली तर बाहीला कुठेही तुमच्या घोळ वगैरे येणार नाही. एकदम परफेक्ट बसते बाही फिटिंगला पण. तर आता ही बाही मी तुम्हाला चेक करून दाखवते. बाही आपली कुठे कमी तर पडत नाहीये ना. तर बाही चेक पण करून दाखवणार आहे. तर इथे बघा 5 इंचाची बाही आपली तयार झालेली आहे आणि दंडगेर 5.5 इंच आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने नक्की बाही एकदा कटिंग करून बघा. एकदम सुंदर परफेक्ट बसते आणि हा खोलगट शेप पुढच्या मुंड्याचा दिल्यामुळे बाहीला कुठेही घोळ आणि चुन्या येत नाहीत. तर आता ही बाही मी चेक करून दाखवते पाठीमागच्या पार्टला. तर पाठीमागचा पार्ट आहे म्हणून आपण बाहीचा पाठीमागचाच भाग चेक करून घेणार आहोत. तर ते मध्यावरती मी एक खूण करून घेतली आणि शोल्डरच्या इथे शिलाई मार्जिन जेवढं जातं तिथे एक मार्किंग केलं आणि अशी बाही आहे ती आता जोडून घेऊया आपण अर्धा इंचाचं मार्जिन सोडून. तर इथे बघा एकदम परफेक्ट बसलेली आहे बाही आपली, कुठे कमी पडलेली नाही. तर नक्की या पद्धतीने बाही ट्राय करा, म्हणजे बाही तुमच्या आयुष्यात कधीच कमी पडणार नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो. तर इथे बघा 34 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं मी पेपर कटिंग सांगितलेलं आहे. एका ताईच्या कमेंटवरती म्हणजे भरपूर कमेंट्स आलेल्या होत्या आणि खूप प्रिन्सेस कट ब्लाउजसाठी मला रिक्वायरमेंट होती. तर अगदी सोपं करून सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते
ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे असे छान छान डेली व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद.